मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 89व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी हा म्हणता म्हणता शिमगोत्सव संपला आणि गुढीपाडवा आला. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे, पण तुर्तास आधी शिमगोत्सव कसा साजरा झाला तो पाहूया. तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की पालखी काही कारणास्तव थोडी लेट झाली आहे, पण आज फायनली आमच्याकडे पालखी येणार आहे. तर त्यासाठी मस्तपैकी सकाळीच आईंनी सारवण घातल्यानी आणि त्याच्यावरती आता मस्तपैकी ऋतिकाने रांगोळी काढली आहे. ती आधी मी तुम्हाला दाखवते आणि नंतर मग आपली इतर कामं असणार आहे, त्याचबरोबर पालखीचं दर्शन देखील मी तुम्हाला घडवून आणणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला मस्तपैकी सुरुवात करूया ऋतिकाची रांगोळी पाहून. तर इकडे बघू शकता मस्तपैकी आमच्या दाराशी हाय शिमगा अशी मस्तपैकी ऋतिकाने रांगोळी काढलं नाही. नक्कीच आता आज हाय आमच्या दाराशी बाबा शिमगा. चला, खूप जणांकडे पालखी येऊन गेली असेल, आमच्याकडे थोडी काही कारणास्तव लेट झाली आहे. तर आता आधी सुरुवातीला आईंनी मस्तपैकी कुकर लावला आहे, तर मी पटकन जेवणाची फोडणी म्हणजे जेवण आवरून घेते आणि नंतर मग पालखीच्या तयारीला लागते. मंडळी जेवण झालं आणि ढोलांचा आवाज आला, म्हणजे जवळच्या घरातच पालखी आली असं समजलं. त्याबरोबर पटकन जेवण करू म्हणजे पटकन जेवण झालेलंच होतं आणि पटकन तयारी करून आता तयार झाले. तर चला आता तिकडे जाऊया, पालखी येतच असेल आपल्याकडे. ढोलांचा आवाज पण ऐकायला येतोय. इकडे मस्तपैकी ऋतिकाने रांगोळी काढलं नाही आणि आता लवकरच पालखी आपल्याकडे येईल. मला बघा एक 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 धावत आहेत कशी. वगैरे शाळेतच घालून येतो. आरू पण असेल घरी आता आली.
घेऊ नको पोरांना देऊन टाक डबल बोल ना हो झाले ना सगळे इकडे बघा नंदबाई कशी येऊन थंड होत आहे. चला तिकडे अरे बसून कशा माहेर वसनीची ओटी भरतात ते नाही तुम्ही म्हणशाल काय माझ्या हेच बसलेली असता पालखी. मंडळी बघितलात पालखी तर येऊन गेली घाईत घाईत का होईना पण सर्व व्यवस्थित झालं. आणि त्याच्यामध्ये आरू पण बघितलात तो जो टिपरीचा हे असतो नाच असतो तो नाचली कशी नाचत होती. आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता पालखी तर दुसऱ्या घरी गेली आहे. आता म्हटलं आता फ्रेश होऊया परत एकदा मस्तपैकी आणि जेवूया कारण सकाळपासून खूप एवढी गडबड चालू आहे ना. आता मग व्हिडिओद्वारे तर काय एवढं दाखवलं नसेल पण इकडे तिकडे नुसती धावपळच. आणि असं काय काही असू दे कोणता पण कार्यक्रम घरामध्ये की अशी धावपळ ही होतेच बायकांची जास्त करून. तर त्याप्रमाणे आमची झालेली आहे. आता जाम थकायला झालंय. आता जास्त वेळ न काढता लगेच फ्रेश होते आणि आधी जेवायला जाते. मंडळी जेवून मस्तपैकी थोडा आराम केला नेहमीप्रमाणे. आणि आता उठल्यावरती समजलं आई आग्र्यात गेल्यात. कशासाठी गेल्यात ते चला बघूया आपण पण. तर इकडे आग्र्यात आई आल्यात पाणी लावण्यासाठी. तर इकडे पाणी लावता लावता मला बघा काय दिसलं मुंग्यांचं वारू. ही काळी मिरीची वेल. तर म्हणतं इकडे आई नेहमी किंवा 1-2 दिवसाआड पाणी लावण्यासाठी येतात. आणि जेव्हा कधी पण येतात तेव्हा भेटतच नाहीत मला म्हणजे अशा लावण्यासाठी वगैरे. तर कधी दुपारी वगैरे उन्हाच्या वेळी वगैरे येतात आणि जातात. आणि तेव्हा मी या घरातली काहीतरी कामं करत असते. आज म्हटलं थांबा जरा 2 मिनटं मी येते म्हणून लगेच आणि थांबल्या. आणि आता इकडे आल्यावरती आठवतं की ह्या बिटक्या दरवर्षी इकडे वरती गेल्या वर्षी धरलेल्या ज्याचं आपण रायता करून खाल्लेलं ते आता ह्या वर्षी धरतात की अजून तरी खाली काही दिसत नाही. पण धरलाय तर याचं रायतं एक आठवतंय ते नक्कीच आपण गोळा करायला तेव्हा येऊच. आता वरती जाऊया मस्तपैकी चहा पिऊया आणि मस्त एकदम टवटवीत होऊया.
मंडळी पालेभाजी मी पूर्णपणे काढली आणि पूर्णपणे म्हणजे ही जी मोठी मोठी रोपं आहेत ते आई बोलल्या की मोठी होणारी आहे ती बहुतेक त्यांची वाढ होत असणार, तर कुठून मग थोडी थोडी करता येईल या अर्थाने ती ठेवलेली आहे. बघू शकता आता ही मोठी झाली आहे बऱ्यापैकी. चला मंडळी, कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते आणि आज करते तो सुद्धा संध्याकाळी, कारण संध्याकाळी मांडावरती पालखी नाचवतात. तर आज लवकर घरं घेऊन झाली आहेत, त्याच्यामुळे मांडावर पालखी नाचवणार असं मला समजलं, म्हणून म्हटलं आता कंटिन्यू करूया व्हिडिओ. तर चला मांडावर जाऊया आणि पालखी कशी नाचवली जाते गावची आपली ती बघूया.
मंडळी पालखी तर आता मांडावरती म्हणजेच आरूच्या इकडे गेली आहे घरी. आणि हे जे डेकोरेशन तुम्ही बघताय पूर्ण लाइटिंगचं ते पप्पानी म्हणजे सासऱ्यांनी केलेली आहे. पुढेपर्यंत दाखवते पूर्ण मांडावरती. कोण आहे पुढे? हेच होते. लाईट बंद असू दे. मिस्टर इकडे काहीतरी थंड आणलं नाही, थंड वाटतंय. तर इकडे पप्पानी मस्त डेकोरेशन केलं नाही ते दाखवते आधी. पैठणी आहे. अशा प्रकारे मंडळी आपला शिमगोत्सव साजरा झाला मस्तपैकी. आणि आता प्रत्येकाच्या घरासमोर गुढी देखील उभारली गेली असेल. तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला अशी गुड न्यूज द्यायची होती की ती म्हणजे आपली जी ठमाबाई आहे तिला झाली आहे छोटीशी बहीण. तर जी ठमासारखी इकडे आल्यावर बोलत असते सायली काकी, तर ठमाच्या काकीलाच झाली आहे मुलगी. तर कधी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पण 1-2 व्हिडिओमध्ये बघितला पण असाल. तर त्यांनाच झाली एक मुलगी, छोटीशी परी ठमाच्या घरी आली आहे. तर आता मला नाही वाटत ठमा आणि आरू थोडे दिवस इकडे येतील. आता त्या तिकडेच रुळल्या जातील. आणि नंतर मग आले तर मग मी विचारेनच त्यांना, तुम्हाला दाखवेनच पुढे काय असेल ते. तर आता चला, तर हीच या आनंदाची बातमी तुम्हाला ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला द्यायची होती. ती आता दिली आहे मी. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 89वा ब्लॉग. आता भेटूया लवकरच 90व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.